हॅलो एव्हरीवन. तर आज सकाळी-सकाळी आपण उठलो आणि सगळ्यात पहिले आपण पीसी चालू केला. कारण की माझी एक पोझिशन होल्ड होती. बघितलं तर काही एसीए सेशनमध्ये 200 पिपची मूव्हमेंट आलेली होती. वाजलेले आहेत 6 आता बघून घ्या. तर 200 पिपची मूव्हमेंट बघून मी झालो हँग. कारण की माझा एक ओव्हरनाईट पोझिशनचा ट्रेड होता, जो मी माझ्या प्रीमियम ग्रुपला पण शेअर केलेला होता. आणि त्या ट्रेडचं लॉजिक काय आहे, काही नाही, तो कसं काय केलंय, ते लाईव्ह सेशनमध्ये आपण सगळं सांगितलं होतं. आणि आता बघू शकता की 200 पिपचा प्रॉफिट होता. पण मला नंतर रिस्क घ्यायची नव्हती. मला जायचं होतं फॅमिलीसोबत बाहेर. मग मी टीपी आणि एक एसएल मॉडिफाय करून दिलं, टार्गेट लावून दिलं आणि निघालो. मग काय फक्त 2-1 तासात लगेच मी आपल्या स्पॉटवर पोहोचलो मस्तपैकी. सकाळचे 9:30 वाजले. मस्त एक डॅम व्ह्यू होता डोंगराच्या ठिकाणी. तर तिथे हे पोरं गेले आणि लगेच दगडं फेकायला लागले. म्हटलं थांबा, मी पण तुम्हाला माझी ताकद दाखवून देतो. मग काही नाही, ताकद दाखवून झाली. थोडा वेळ झाला, लगेच म्हटलं त्याला घोड्याला थोडंसं चारा पाणी खाऊ घालू. आणि आपलं घोडं लागायच्या आधी आपल्याला घरी निघावं लागलं, कारण की 6:30 वाजता लेक्चर आहे. मग काही नाही, मी घरी नाशिकला लगेच रिटर्न यायला निघालो आणि आल्या बसलो घरी लेक्चर घ्यायला. मग लेक्चर घेतलं तर बघितलं तर काय की ट्रेड वगैरे काही नव्हतं. पण मग नंतर एक छोटासा स्कॅल्प केला 10 पिपच्या रिस्कवर. तिथे मी 30 एक पिप कॅप्चर केले आणि लगेच बघता बघता 5 मिनिटात माझी खालची लेवल टॅप झाली बाईंगची. मग मी तिथे एक डायरेक्ट एंट्री केली, पण माझा लगेच 20 पिपचा एसएल हिट झाला. मग मी त्याच्यानंतर अगेन एक कन्फर्मेशन कॅन्डलवर एक एंट्री केली होती पुन्हा. तर मग माझं त्याच्यामध्ये मस्त 60-70 पीप एक प्रॉफिट आपला रनिंग चालू होता. मग मी तो एसएल टीपी सोबत मॉडिफाय करून दिला आणि पोझिशन मी तशीच ओपन सोडून दिली, कारण की माझा ट्रेडिंग टाइम संपला होता. मग मी माझा सेटअप बंद केला आणि आता जो रनिंग माझा ट्रेड चालू आहे त्याची अपडेट मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगून देईन. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.